उद्याचे होणारे सामने मी आपल्याला सांगतोय. चला वेळ घेऊ नका. मागच्या सामन्याचा सामनावीर सौरभ गुरव आणि त्याआधीच्या सामन्याचा सामनावीर रोहित जाधव आयकॉन म्हणून खेळतोय भिलवडी संघाकडून. आपापल्या गटातील दोन्ही सामने जिंकून आता मात्र करो या मोरो स्थितीमध्ये येऊन पोहोचले आहेत. जो जिंकेल त्याला सेमीफायनलचं तिकीट मिळणार आणि जो हरणार त्याला मात्र दुर्दैवीरित्या पराभवतून घरी परतावं लागणार. खेळ आहे मित्रांनो. जय पराजय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खिलाडू वृत्ती असली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी या आजच्या दिवसामध्ये त्या मैदानावरती खेळले त्यांचा आम्ही सोमसाईच्या वतीनं खरंच ऋणी आहे. कृपया बॉलचं कव्हर काढू नका मित्रांनो. पुढच्या सामन्याला परत अडचण होते. खरं तर बॉलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर डायरेक्ट मुंबईहून ज्या ठिकाणी बॉल बनवले जातात त्या ठिकाणाहून आमचे मार्गदर्शक राज्य कर विक्री अधिकारी सन्मान्य संदीप पाटील साहेबांनी डायरेक्ट त्या ठिकाणाहून चेंडू आणलेले आहेत. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. 20 मिनिटात एक इनिंग संपली पाहिजे. राईट टाइम बापू किती वाजलेत? बरोबर 10:59 झालेत. म्हणजे 11:40 मिनिटात ही मॅच संपली पाहिजे. 11:40 सामना संपला पाहिजे. आपल्याला दिलेल्या टायमिंगच्या पुढे आपण 30 मिनिटं गेलोय. विनंती असेल दोन्ही संघांना खिलाडू वृत्ती दाखवायची, चांगला खेळ करायचा. सोलापूरहून पाडळी संघामध्ये दाखल झालेला प्रथमेश राठोड सध्याच्या ऑल इंडिया आयकॉनमधील एक सर्वोत्कृष्ट आयकॉन पाडळी संघानं आणलाय. समोर आहे दिगंची गावचा सितारा रोहित जाधव, समोर आहे प्रथमेश. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा होता. चेंडू काय बॅटवर नीटसा आदळला नाही. चेंडू जाऊन सरळ पायावरती आदळला. कोणतीही धाव घेण्याची चूक या ठिकाणी केलेली नाही. भिलवडी संघाची ताकद आहे फलंदाजी, पाडळी संघाची ताकद आहे गोलंदाजी. एकासे एक सामना होणार. पुढचा चेंडू अवधूत पाटील सारख्या मोठ्या खेळाडूकडनं चूक झाली. प्रथमेशचा चेंडू बॅटला कधी लागला आणि एसटी रक्षकाच्या हाताला जाऊन कधी थटला समजलं सुद्धा नाही. जसे सामने पुढे जायला लागले तसे आयकॉनचा खेळ बघा मित्रांनो. पहिल्या सामन्यात थोडे हळू गोलंदाजी, दुसऱ्या सामन्यात आपलं कला दाखवली, तिसऱ्या सामन्यात मात्र वेगावर स्वार झाला आहे. व्हेरिएशनचा बादशाह आहे. चांगला फटका. एक तेरी एक मेरी. मी आधीच सांगितलं काय फिल्डिंग. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत प्रमोदसाठी. आपल्या संघासाठी 100% समर्पण. वाह पाडळकर आहेत का इथं? टाळ्या होऊ देत ना मित्रांनो प्रमोदसाठी. एकदा एक नंबर उत्कृष्ट फिल्डिंग प्रमोद यांच्याकडून. हे असतं संपूर्ण समर्पण मैदानावरती. एक एक धाव महत्वाची आहे या सामन्यामध्ये. प्रथमेशचा पुढचा चेंडू रोहित याला. आयकॉन टू आयकॉन. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. स्लोअर चेंडू काढला बाहेर. मला वाटतं लेग कटर असावा लेफ्टी फलंदाजासाठी. रॉंग वन होता. फलंदाजाला तो नीटसा समजला नाही. ही कला आहे मित्रांनो. हे असंच नाही मिळत. माझ्या बाजूला एक वेगवान गोलंदाज बसलाय दुसरा. आता मात्र रोहिने परत प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. रोहित जाधव ब्रँडेड चौकार. या 4 धावेबरोबर संघाची धावसंख्या वाढून झाली ती 6. षटक सुरू आहे पहिलं. एक तेरी एक मेरी. रोहितचा एक झेल सुटलाय. या मैदानाचं वैशिष्ट्य आहे ज्या ज्यावेळी झेल सुटलाय त्यावेळी तो खेळाडू पुढच्या संघाला मात्र भारी ठरलाय. लेग ठीक आहे. या चेंडू नंतर सांगतो. पुढचा चेंडू प्रथमेशचा. आणखीन वेगवान चेंडू. रोहितला नीटचा समजला नाही. चेंडू जाऊन शरीरावरती आदळला. एक तेरी एक मेरी. अवधूत पाटून करून झालेली चूक कितपत महागात पडते बघूया. पाडळी संघ सुद्धा तोलामोलाचा आहे. आपल्या भागातील संघ आहे. अतिशय क्रिकेटवरती प्रेम करणारे हे गाव आहे. कृपया जे
लेग साईडला भैया उभा आहेत, त्यांना विनंती आहे आपण थोडंसं साईडला व्हा. फिल्डर असल्यागत वाटतंय खेळाडूंना. विनंती असेल, आपलं स्वागत आहे. आपण उभा राहून सामने पाहतात यासारखं मोठं पुण्य नसावं मला वाटतं. एवढी मोठी प्रेक्षक गॅलरी आम्ही केली. प्रेक्षक गॅलरी जर बघितली तर फुल आहे. त्यामुळं प्रेक्षक तिकडे तेवढेच आहेत, समोर आहेत, स्टेजच्या माझ्या डाव्या बाजूला तेवढेच आहेत. खरंच क्रिकेटची पंढरी शहराला का म्हटलं जातं. आणि आता गोलंदाजीवरती आलाय भोयेवाडी गावचा, कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याच्या घडीचा 1 नंबर ऑलराऊंडर, या स्पर्धेतील 2012 सालचा मालिकावीरचा मानकरी अवधूत पाटील. समोर आहे रोहित. पहिला चेंडू एसटीच्या बाहेर, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती क्रिकेटमध्ये अजून तरी कुठला फटका निघलेला नाही. भल्या भल्यांना हा चेंडू झेपत नाही. काय गोलंदाजी करतोय अवधूत पाटील. मगाशी मी सांगितलं तुम्हाला की माझ्या बाजूला एक युवा गोलंदाज जो शहराचं नाव ज्यानं या जिल्ह्यामध्ये केलं आहे तो सुहास खोत. एक व्हेरिएशन करायसाठी किती कष्ट करावं लागतं एका गोलंदाजाला माहिती आहे मित्रांनो. आता मात्र रोहितच्या बॅटमधून निघलाय गगनचुंबी षटकार. एकदा रोहितची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या करा ना. बघा, धन्यवाद, प्रेक्षकांचा आभार. जो चांगलं खेळणार त्याचं नाव निश्चितपणे शिराळकर करणार. अवधूत सुद्धा कमी नाही, व्हेरिएशनचा बादशाह आहे अवधूत पाटील. मी आधी सांगितले भिलवडी संघाची ताकद आहे फलंदाजी आणि पाडळी संघाची ताकद आहे गोलंदाजी. सध्या तर समसमान सामना सुरू आहे. आता मात्र रोहित जाधव ब्रँडेड षटकार. चेंडू गेला सीमा रेषा पार. गगनचुंबी षटकार. भिलवडी संघाचं वातावरण बघा. चेंडू मैदानात आलाय. भिलवडी संघात आता मात्र चैतन्याचं वातावरण झालंय. अवधूत सारख्या एका अनुभवी गोलंदाजावरती रोहितनं आपली छाप सोडली आहे. आज मात्र शिराळ्यामध्ये एक वैशिष्ट्य घडलंय. आतापर्यंत फेल जाणारे सगळे ऐकून आज सगळे चांगले खेळलेत. या मैदानाचं एक वैशिष्ट्य मित्रांनो सांगतो, जगातला नव्हे तर मला वाटतं महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला कुठलाही खेळाडू या मैदानावरती आयकॉन म्हणून खेळण्यासाठी आला आणि तो फारसा यशस्वी झालेला नाही. आज मात्र उलट चित्र दिसतंय. सगळ्या आयकॉनाने आपला गेम दाखवला. धन्यवाद. असाच खेळ पाहायला मिळू दे. पाहूया अवधूत काय प्रत्युत्तर देतोय का. पहिला चेंडू मात्र अवधूतनं चांगला टाकला. लागोपाठ सलग 2 षटकार लागावे. आता पाहूया तिसऱ्या चेंडूवरती काय करतोय. परत एकदा सुरेख फटका. चेंडू त्याच दिशेने सीमा रेषा पार. गगनचुंबी षटकार. आता मात्र रोहितला थांबवणं फारसं अवघड झालंय. का मला दिग्गजची होऊन हा बॉल जुना द्या. बॉल द्या जुना बॉल द्या. काय फलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते. अवधूत पाटील वरती हल्ला चढवला. एकदा प्रेक्षकांना विनंती आहे, या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक लगावली गेली. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. रोहित दिगंजीचा खेळाडू आहे. वेल प्लेड रोहित. अवधूतला मात्र प्रत्युत्तर द्यायला लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील मी एक नामवंत खेळाडू आहे, मला सिद्ध करावं लागेल. पुढचा चेंडू अवधूतचा. समोर आहे रोहित. आता मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. थोडंसं प्रेशर अवधूत वरती सुद्धा आलंय. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात मित्रांनो. कमी षटकांचा सामना आहे. एक धाव महत्वाची आहे. ईच अँड एव्हरी रन्स. पुढचा चेंडू. काय फटका लगावलाय. वाह, कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार. लागोपाठचा चौथा षटकार रोहित जाधव. वाह वाह. दिगंजी होऊन भिलवडी संघामध्ये आयकॉन म्हणून का खेळतोय. षटकार लगावला मित्रांनो. षटकारांचा पाऊस पडलाय. डे नाईट खेळताना चेंडू ट्रॅव्हल होतो का. एका चांगल्या फलंदाजाला हा प्रश्न विचारून बघा. तो निश्चित सांगेल. खूप अवघड असतं फलंदाजी करणं नाईट टुर्नामेंटला, कारण बॉलरला थोडासा ॲडव्हान्टेज राहतं.
अवधूतला मात्र पुरेपूर आता विचार करावा लागेल. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. वाह सुरेख. लागोपाठ 4 षटकारानंतर एक चेंडू निर्धाव टाकलाय. सुरेख फलंदाजी. अतिशय सामना बघा. टाचणी पडली तर मैदानामध्ये ऐकू येईल एवढी शांतता आहे मित्रांनो. याचं श्रेय माझ्या सगळ्या सहकार्यांना जाते. 2 षटकं संपली आणि धावा झालेत 32. बघा शिराळ्यात जो चांगलं खेळणार त्याचं कौतुक शिराळकर नक्की करणार. व्यंकट कोरणे बापू यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी रोहितसाठी आलंय. ते सामना संपल्यानंतर रोहित आपण स्वीकारावं. वाह खूप 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 धन्यवाद. व्यंकट कोरणे बापू एक क्रिकेट व्यक्तिमत्व मैदानावरती आले, त्यांचं देखील स्वागत करतो. चला वेळ घेऊ नका. 11:40 पर्यंत मॅच संपवायचे. 2 षटकं 32 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक टाकण्यासाठी आलाय तो संघाचा संघनायक जयदीप पाटील उर्फ सोन्या. आता मात्र हे षटक खूप निर्णायक आहे. धावगती थांबवावी लागेल. पहिला चेंडू सौरभच्या बॅट मधून येतोय का गणचुंबी षटकार. चला माझ्या सहकारी मित्रांनो विनंती आहे, चेंडू बाहेरचा आणायचा आहे लगेच. आपल्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे एकही चेंडू बाहेरून खेळाडूला आणावं लागत नाही. अजित भाऊ ढोले मगापासून आपण सातत्यानं बॉल टाकताय. बॉल आलाय का दत्ता भाऊ. चला सामना सुरू ठेवा. सर विनंती असेल प्रत्येक चेंडू आपण चेक करताय. कुठलाही चेंडू खराब नसणार याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. पुढचा चेंडू समोर आहे सौरभ. फुल टॉस चेंडू. सौरभला मोठा फटका लावायचा होता. बघा आबाळाकडे तोंड करतोय. त्याला माहिती आहे ही मोठी संधी होती, पण कधी कधी हा खूप धोकादायक असतो मित्रांनो चेंडू. परत स्ट्राइक वरती आला रोहित जाधव, ज्यानं मागच्या षटकात लागोपाठ 4 षटकार लगावलेत. चला वेळ घेऊ नका. या सामन्याचं महत्व बघा मित्रांनो किती आहे. प्रत्येक चेंडू विचार विनिमय करून टाकावा लागेल. प्रत्येक धाव महत्वाची आहे. आता मात्र स्लोअर कटर चेंडू. पाडळी संघाकडून आवाज निघाला. त्यांना माहिती आहे प्रत्येक चेंडूचं महत्व माहिती आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, धावा 7 दिलेत. पुढचा चेंडू खूप महत्वाचा, षटकातील 4था चेंडू. रोहितनं कव्हरच्या दिशेनं मारलाय. तिथं प्रथमेश कोणतीही चूक करणार नाही. प्रेक्षकांचा दंगा बघा. रोहितच्या फलंदाजाची विकेटचं महत्व आपण सर्वजण जाणतो. पंच बॉल घ्यायचोय ताब्यात. चला जमू नका. प्रथमेश सर विनंती आहे, अवधूत विनंती आहे, आपल्याला वेळेचं खूप बंधन आहे. आज आपण जवळजवळ 1 तास पुढे गेलोय. उद्यापासून हे चित्र आपणाला दिसणार नाही. हिम्मत गुरव नवीन फलंदाज. नॉन स्ट्राइक वरती आहे सौरभ गुरव आणि स्ट्राइक वरती निघाला हिम्मत गुरव. स्टीवा मॉर्कॉची जोडी तुम्ही बघितली असेल. अँडी फ्लावर ग्रँड फ्लावरची जोडी तुम्ही बघितली असेल. तशी ही टेनिस क्रिकेटमधली हिम्मत गुरव आणि सौरभ गुरव सख्खे बंधू आहेत. दोघांनाही क्रिकेटचा प्रचंड वेळ आहे. भिलडेगाव एकदा रोहितसाठी टाळ्या होत्यात ना मित्रांनो. काय फलंदाजी केली. वा वेल प्लेड रोहित. पुढचा चेंडू समोर आहे हिम्मत. काय फटका मारलाय. प्रमोद चेंडू खाली आलाय. वाह सुरेख झेल. प्रमोदचा कौतुक करायला पाहिजे ज्या सिच्युएशन मध्ये झेल पकडला. वाह एक तेरी एक मेरी. सोन्यानं मात्र आपल्या होम ग्राउंडचा फायदा करून घेतला. गेले 8 दिवस मी मैदानावरती सरावावर काय येतोय. उद्या पण सोन्या भाऊ आपण यायचं हे लक्षात असू द्या. काय सामन्याला कलाटणी मिळाली. 1 षटकात काय होतं बघा. 2 चांगले फलंदाज बाद झाले. धावा बनवले आत्तापर्यंत मला वाटतं 7 आणि गडी 2 बाद केलेत. सामन्यात परत कमबॅक होतोय. म्हणून मी सांगितलं
एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. खूप महत्वाचा चेंडू आहे मित्रांनो. पिलवडी संघाची ताकद आहे फलंदाजी, पाटील संघाची ताकद गोलंदाजी आहे. बॅट्समन नेम आशिष. शेवटचा चेंडू सामना करेल आशिष. प्रेक्षकांचा आवाज बघा, पाडळी संघाला सपोर्ट वाढला. मगापासून भिलवडीचं कौतुक झालं. पाहूया चेंडू बॉलरच्या डोक्यावरती आहे. झेल होतोय का पाहायचा आहे. वैभव कांबळे सरांच्याकडून झेल टिपला गेला. प्रेक्षकांचा दंगा बघा आणि हॅट्रिक या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली जयदीप उर्फ सोने यांच्याकडून. वा, प्रेक्षक काय असतं मैदानावरती 12वा खेळाडू नेहमी असतो तो ज्याच्या बाजूला असतो त्याच्या बाजूनं. 39 धावा झालेत, 3 षटकं संपलीत, चांगली धावसंख्या आहे. असं नाही की सामना पाटील संघाला सोपा झाला. हे 6 चेंडू ठरवतील सामना कोणाच्या बाजूने जाईल. नवीन फलंदाज आहे विशाल. खाली आहे ओपनर पासून खेळणारा एक आक्रमक शैलीचा फलंदाज सौरभ गुरव. 3 षटकं संपली आणि धावा झाल्यात 39. काय सामने सुरू आहेत मित्रांनो. सकाळपासून आम्ही या मैदानावरून घरी गेलेलो नाही. हा बॉल सगळे कलेक्ट करा. प्रेक्षकांना विनंती आहे कुणी कृपया बॉल ठेवू नका. बॉल मैदानावरती द्या. आपल्याला बॉल खूप लागतात. आपल्या मैदानाची रचना थोडीशी नैसर्गिक अडचण आहे. पहिला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरती उभा राहिलाय. पाहूया झेल होतोय काय. झेल खाली येतोय प्रथमेश. प्रथमेश चूक करणार नाही. मागील 4 चेंडूत सामना कसा पलटलाय बघा. लागोपाठ 4 फलंदाज बाद झाले भिलवडी संघाचे आणि 4ही प्रमुख फलंदाज बाद झालेत. किती महत्वाची विकेट आहे. वा, सौरभ गुरव बाद होऊन परतोय. आता मात्र भिलवडी संघाला सुद्धा थोडंसं टेन्शन आलंय. जरी सामना कमी षटकांचा असला तर 50 धावा बनवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सामना हाय टेन्शनचा, हाय प्रेशरचा आहे. जो प्रेशर हँडल करेल तो हा सामना जिंकेल. 12वा खेळाडू मात्र सध्या तरी पाटील संघाकडनं दिसतोय. चला जरा लवकर या मित्रांनो. रोहन एका षटकात ऐकवांवरती हल्ला चढवला. मन काय झालं. माझ्या ग्रामीण भागातल्या खेळाडू, पाडळीसारख्या छोट्याशा गावातील खेळाडू जयदीप पाटील उर्फ सोन्या याने सुरेख षटक टाकलं आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिला. आणि तेच सत्र पुढं चालवलंय सचिन याने. रोहन याचा पुढचा चेंडू. नवीन फलंदाज सचिन. स्लोअर चेंडू परत प्रथमेशच्या डोक्यावरती आलाय. प्रथमेश ती चूक करणार नाही. प्रेक्षकांचा दंगा बघा. 5 फलंदाज आणि 5 चेंडू. वाह, इसीलिए क्रिकेट को महान अनिश्चितताओं का खेल माना जाता है. क्रिकेट मध्ये काहीही शक्य आहे आणि काहीही अशक्य नाही. लागोपाठ 5 चेंडूवरती 5 फलंदाज गमावलेत. नाही, यूट्यूब लाईव्ह आहे. आता मात्र हे 4 चेंडूवरती 4 धावा बनवणं सुद्धा महत्वाचं आहे असं मला वाटतं. सामना कुणीकडे गेला बघा मित्रांनो. 2 षटकात 32 धावा होत्या. पुढच्या 2 षटकात आत्तापासून तरी धावा बनाल्या 7 आणि फलंदाज बाद झालेत 5. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. भिलवडी संघ थोडासा प्रेशर मध्ये आलाय. चांगला फटका. पाहूया हॅट्रिक. दुसरी हॅट्रिक. वाह, काय चाललंय मैदानावरती. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. काय मित्रांनो मैदानावर घडतंय. 6 चेंडू 6 विकेट. क्रिकेटच्या इतिहासातील एक अद्भुत अशी घटना आपल्या मैदानावर घडते. या मैदानावर काही घडलेलं नाही असं आता राहिलेलं नाही.
6 चेंडू 29 पाहिजे त्या सलग 5 षटकार लागवलेले आपण बघितलेत. 6 चेंडू 2 बॉल पाहिजे 2 धावा पाहिजे त्या न झालेल्या आम्ही बघितल्या. आणि आज परत एक चमत्कार बघितला. 6 चेंडूत 6 फलंदाज बाद झाले आणि याच मैदानावरती सलग 8 षटकार देखील लगावले गेलेत. काय आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. तुमच्याकडं कला असली पाहिजे. कला असेल तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हे मैदानावरती तुम्ही बघताय. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना किती आनंद होतोय मित्रांनो हे शब्दात व्यक्त करता येणार नाही. ज्यासाठी आम्ही हे इतकं परिश्रम घेऊन हे मैदान आणि ही स्पर्धा घेतो ते खऱ्या अर्थानं आज आम्हाला भरून आले. एवढंच चांगलं नियोजन आणि चांगला फटका. आता मात्र 7 चेंडू नंतर 1 धाव मैदानावरती बनवली गेली. शेवटचे 2 चेंडू आहेत. खूप महत्त्वाचे चेंडू असतील हे. या 2 चेंडूवरती 10 धावा जर बनवल्या गेला. स्लोअर चेंडू एका चांगल्या फलंदाजाला पर्याय दुसरा नाही. कारण त्याला माहित आहे एका धावेसाठी काय करावं लागतं. 2 षटकं धावा होत्या 32. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि धावा झाल्यात 40. काय गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. षटक संपलं. फक्त 40 धावा 2 षटकात 32 आणि 4 षटका अखेर 40 धावा. हे आहे क्रिकेट मित्रांनो. याचसाठी केला होता अट्टहास. काय मित्रांनो याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं. मैदानावर जर बघा तुम्ही किती प्रेक्षक आहेत. चला सामना लगेच सुरू करा. तुमच्यापाशी एक नवीन चेंडू आहे सर. राधे बोल. सामना माझ्या बाजूला एक अनुभवी क्रिकेटर बसलाय. सामना अतितटीचा होणार मित्रांनो. काळजी करू नका. बेलवडी संघ सुद्धा आपल्या सांगली जिल्ह्यातील सगळ्या मोठ्या स्पर्धामध्ये खेळणारा हा संघ आहे आणि या ग्राउंडवरती त्यांचं लक देखील नेहमीच मोठं राहिलंय. सामना एकतर्फी होणार नाही. सामना अतितटीचा होणार. चला जरा लवकर पाडळी. हा 20 मिनिटात बरोबर 4 षटके टाकलेत. पाडळी संघाचं कौतुक आहे मित्रांनो. बेलवडी संघात सुद्धा कौतुक आहे. प्रेक्षकांना विनंती आहे यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. वेळेचं किती महत्व आहे मित्रांनो. चला पुढची इनिंग सुद्धा 20 मिनिटात संपवायची आहे. पंचांचं एकदा कौतुक करा ना. आमच्या उत्तम देशमुख असतील, संदीप उबाळे उर्फ फिनोपापा असतील, अभिजित सोनटक्के असतील, दत्ता कदम असतील. बापू जवळजवळ 11:30 वाजत आलेत. मैदानावर जर बघितलं तर अजूनही 1000 प्रेक्षक असावेत असा माझा अंदाज आहे. उद्या कदाचित हे डबल होतील. परवा 3 पट होतील आणि फायनलपर्यंत ते 5 पटपर्यंत जाणार. आज यूट्यूबवरती जे काम करतायत आमचे सहकारी मित्र निखिल त्यांना मला विचारायचं आहे लाईव्ह किंवा आपले सबस्क्राईब आणि व्ह्यूज किती लोकांनी केला आहे ते सुद्धा आमच्या मान्यवरांना कळालं पाहिजे. बघा स्पर्धा सगळे उच्चांक मोडणार. मी तुम्हाला आज सांगतो. अजून 4 दिवस आहेत. पहिल्या दिवसाचे व्ह्यूज आहेत आपा 4041. उद्यापर्यंत 10,000 पर्यंत जाणार. शेवटच्या दिवशी बापू आपण 50,000 पर्यंत जाऊ एवढं निश्चितपणे सांगतो सर. आपल्या स्पर्धेची यशस्वीता यातून दिसते. चला जरा लवकर. बाबा पाटील बाहेरनं सांगतात आपल्या बाजूचं संघ आहे ना. बॉल चेक करा. काळजी करू नका बाबा पाटील. एकही चेंडू खराब निघणार नाही याची दक्षता आम्ही घेतली आहे. धन्यवाद शुभम. असं सहकार्य राहू दे मित्रांनो. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यावरती प्रतीकनं फोन केला आहे. प्रतीक पाटील फॅन आहे आणि प्रमोदचा विशेष फॅन आहे. प्रतीक साठे ज्याचं कालपासून या मैदानावरून घरी नाही गेला मित्रांनो. खरंच कौतुक माझ्या प्रत्येक सहकार्याचं आहे. कुणाचं अनावधानं नाव राहिलं असलं तर क्षमा असावी. पण खरंच सामना सुरू करा. सामना क्वार्टर फायनलचा आहे
त्यामुळे एकतर्फी होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. हिम्मत गुरव पहिलं षटक टाकण्यासाठी आलाय. स्ट्राईक वरती आहे. लागोपाठच्या 2 सामन्यामध्ये सामनावीर झालेला खेळाडू प्रथमेश राठोड, सोलापूरहून आलेला हा खेळाडू. समोर आहे सांगली जिल्ह्याचे मुलुक मैदान टॉप हिम्मत गुरव. पहिला चेंडू आप कटर पद्धतीचा चेंडू. सामन्यात काय पण होऊ शकतं. एक चांगला चेंडू काय करू शकतो मित्रांनो. माझ्याबरोबर माझ्यासोबत जोडलेत सुहास खोत उर्फ रघु बापू, एक चांगला खेळाडू, एक चांगला समालोचक. त्यांना विनंती आहे मला सहकार्य करा, आपणही थोडं करा. पायावर टाकलेला चेंडू नैसर्गिक अडथळ्यामुळे डिक्लेरेशन झोनमध्ये गेला. 2 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. धन्यवाद. आणि आता सामना तापलाय. सर्व प्रेक्षकांची नजर फक्त आणि फक्त मैदानात आहे. कोणी फोनवर बोलत नाही किंवा इतरत आपापसात सुद्धा बोलत नाही. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफ कटर पद्धतीचा चेंडू अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय हिम्मत गुरव. खेडेड कडून मारा करतोय. फलंदाजासाठी अनुकूल असणाऱ्या विकेटवरती काय गोलंदाजी करतोय हिम्मत. त्याला माहित आहे सामन्याचं महत्व. पुन्हा एकदा आता मात्र प्रथमेश राठोड ब्रँडेड षटकार. पाडळी संघाचा उत्साह बघा. सामना किती महत्वाचा आहे. चला बाबा पाटील कृपया चेंडू घ्या. नवीन चेंडू आहे, वेळ नका लावू. एक तेरी एक मेरी. चौथ्या चेंडूवरती मात्र सूर गवसला प्रथमेशला. उद्या तर त्या मैदानावरती पर्वणी दिसेल तुम्हाला खेळाडूंची. देशभरातील सगळे खेळाडू मैदानावरती उद्या खेळताना तुम्हाला दिसतील. निश्चितपणे सांगतो तुम्हाला डोळ्याचे पारणे फेडण्यासारखे सामने या ठिकाणी पाहायला मिळतील. चेंडू मैदानावरती आला. बघा शिराळात चांगलं करणार त्याचं कौतुक शिराळकर निश्चितपणे करणार. मागच्या सामन्यात लागोपाठ शिराळा तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंनी 2 हॅट्रिक घेतल्या. शिराळा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि श्री ज्योतिबा ट्रेडर्सचे मालक प्रतीक पाटील यांनी त्या दोघांनाही 500 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. धन्यवाद प्रतीक दादा. चांगलं खेळणारचं कौतुक शिराळकर नक्की करणार. सांगाला चेंडू कव्हरच्या पॉईंटच्या डोक्यावरून गेला. डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. खेळाडूंना विनंती आहे त्या ठिकाणी थोडंसं नैसर्गिक अडथळा आहे. आपल्या पायाकडे किंवा हाताला इजा होईल याची दक्षता घ्या. चांगलं षटक आत्तापर्यंत हाताळले. एक चेंडू खराब टाकला होता, त्याच्यावरती षटकार लगावला गेला. 10 धावा आहेत आणि या षटकातील शेवटचा चेंडू आहे. रिव्हर्सचा फटका आपल्या भात्यातून बाहेर काढला. परत डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. धावा बनवल्या गेल्या 12. षटक संपलं. 1 बनवायचे आहेत. 41 बनवल्या गेल्यात 12. 10च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. सोपं नसतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये काहीच सोपं नसतं. ते मागचा आत्ता 2 षटकापूर्वीच तुम्ही अनुभव घेतलाय, त्यामुळं काही होऊ शकतं. भिलवडी संघ आपलं सर्वस्व पणाला लावतोय. खेळ आहे मित्रांनो. सौरभ गुरु. जय पराजय होत असतो. पडला की पाडला याच्यापेक्षा लढला कसा हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं इथं आम्ही जाहिरात पडली की 4 दिवसात संघांचा कोटा पूर्ण होतो. आज एका दिवसात कालपासून 11 संघांचे फोन झालेत. आम्हाला कृपया संधी द्या. पण शक्य होत नाही मित्रांनो, कारण वेळेची बंद नाहीत. खर्च आणि बाकी सगळ्या गोष्टींचा विचार जर केला बापू, तर आपल्या या नियोजनाबद्दल माझ्या प्रत्येक सहकार्याचं
हर्ष असेल, सोनटके सर असतील, आमचा वसीम असेल, पिनू पापा असेल, संदीप उबाळे असेल, प्रत्येक सहकार्याचं मला कौतुक करायचं आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचानं तो वाईट घोषित केला. उजव्या एसटीचा खूपच बाहेर. प्रत्येक धावेचं महत्व आहे. बघा बाहेरून प्रेक्षकांचा आवाज माझ्यापर्यंत येतोय. शाबास सोन्या, जसं गोलंदाजीमध्ये केलंय तसं फलंदाजीमध्ये करून दाखवा. शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. सौरभ गौरव भला मोठा टेनिसचा क्रिकेट अनुभव असणारा खेळाडू आहे. सहजासहजी भिलवडी संघ या धावा बनवून देणार नाही मित्रांनो. पाडळी संघाला सुद्धा संघर्ष करायला लागणार हे मात्र निश्चित. गेली 15 वर्षाचं स्वप्न पूर्ण होतंय का? आता मात्र सोन्याच्या बॅट मधून निघाला मिड विकेटला चांगला फटका. एक धाव निश्चित. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. प्रथमेश स्वतःकडे स्ट्राईक घेऊन स्वतःवरती विश्वास दाखवतोय. सामना मला जिंकून द्यायचा. मी सोलापूरहून मला वाटतं कृष्णा सातपुतेच्या बाजूच्या गावातून आलेला हा खेळाडू. येणाऱ्या काळात माझ्या समोरून सध्या रोहित जातोय, दिगंजी गावचा एक स्टार खेळाडू मित्रांनो. दिगंजीचा संघ खेळणार भिलोडी स्टेशन. उद्याच्या दिवसातील सामने बापू तुम्हाला सांगतील 5 मिनिटात. मोबाईलवरती आहे, व्हॉट्सअपवरती त्यांच्या लॉट्स. आणि निखिल सर माझ्या बाजूला आणि कॅमेरामॅनचे नाव काय? विकास आणि सुमित यांचं सुद्धा मनपूर्वक मित्रांनो. आता मात्र चेंडू हवेत उभा राहिलाय. फलंदाज बाद झाला. सामन्याला कलाटणी मिळाली कारण प्रथमेश सारखा मोठा फलंदाज बाद झाला. बघा विकेटचं महत्व किती असतं मित्रांनो. सौरभ गुरवनं आपलं सर्वस्व पणाला लावलं. स्टीव्ह मॉर्कवा ऑस्ट्रेलिया, ग्रँड फ्लॉवर अँडी फ्लॉवर झिम्बाब्वे, अशा अनेक जोड्या आपल्याला मैदानावरती इंटरनॅशनल लेवलला खेळताना दिसले आणि भारताचं संघाचं नेतृत्व करताना दिसले. खेळताना दिसले युसुफ पठाण आणि इरफान पठाण. स्टीव्ह मार्कवाची जोडी सगळ्या जगानं पाहिलंय मित्रांनो. तसंच हे दोन बंधू आहेत. सहजासहजी सामना जिंकून देणार नाही. हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या. सोनटके सरांनी परत आठवण करून दिली. काय महत्व असतं मित्रांनो क्रिकेटमध्ये. हा वेड्या लोकांचा खेळ आहे आणि वेडी लोक इतिहास लिहितात आणि शानी लोक ते वाचतात. असं मला वाचायला मिळालंय. त्यामुळं चला स्लो करू नका. सौरभनं मात्र सामन्यामध्ये परत प्राण आणलाय. स्ट्राईक वरती आलाय. कोल्हापूर जिल्ह्याचा सध्याच्या घडीचा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर अवधूत. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंचाने तो सोयर घोषित केला. उद्या आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे सांगली एक्सप्रेस. ISPL संघाचा माजी मुंबई संघाचा संघनायक, मांगलेगावचा सितारा, ऑल इंडिया आयकॉन विजय पावले. कटर चेंडू मिस जजमेंट. चेंडू गेला फिल्डरच्या डोक्यावरून 4 धावेसाठी. त्याला या विकेटचं महत्व माहीत होतं. तो विकेटसाठी गेला होता पण तिथपर्यंत पोचला नाही मित्रांनो. अवधूत वरती सुद्धा दबाव आहे. इंजुरी आहे का? नाही ना. ओके 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 4 धावा आहेत. इट्स ओके. या 4 धावेवर संघाची धावसंख्या वाढून झाली ती 19. दुसरं षटक सुरू आहे. धावांची सरासरी राखण्यामध्ये पाडळी संघाला यश मिळाले. आता मात्र अवधूत पाटील ब्रँडेड. थांबा 1 मिनिट थांबा. तुम्ही प्रेक्षकांना दंगा नका करू ना भाऊ.
4 धावा आहेत. चेंडू खाली होता. दांगा करू नका मित्रांनो. 1 मिनिट. तिथं समितीचा मेंबर आहे, दक्षता घ्या. पाडळी पेनल्टी देण्यात येईल. कोण आता आलंय मैदानात? 1-2 मिनिट थांबा. कमिटी मेंबर आहे तिथं, सांगतोय. 2 मिनिट थांबा. पाडळी संघ बाहेर व्हा, पेनल्टी देण्यात येईल आपल्याला. हा 1 मिनिट थांबा सोन्या भाऊ, मी विचारतोय. फोन लावलाय. 2 मिनिट. ठीक. टॉवरवर पडलाय का डायरेक्ट? थांबा, युट्यूब बघतोय आम्ही. 2 मिनिट रिव्ह्यू घेतलाय. 2 मिनिट थांबा. पाडळी संघ पेनल्टी देण्यात येईल, आपण बाहेर जावा. पाडळी हा षटकार आहे. पोलवरती पडलाय चेंडू. काळजी करू नका मित्रांनो, कुठलाही निर्णय चुकीचा देणार नाही. पण पाडळी संघ लास्ट वॉर्निंग आहे. परत फिल्डर आत आला, खेळाडू एक जर खेळाडू आत आला तर 5 रन पेनल्टी, ही लक्षात घ्या. आता अजिबात जवळच आहे म्हणून कोणाचीही माया दया केली जाणार नाही. इथं क्रिकेटसाठी सगळं आहे. 5 चेंडू झालेत. आता मात्र अवधूतनं हलक्या हाताने खेळून काढला आणि 1 धाव त्या ठिकाणी मिळाली. षटक संपलं. 2 षटकं संपली. धावा बनवल्या गेल्यात 26. हो कशाला आलाय प्रथमेश सर? नाही सॉरी, 4 षटकांची मॅच आहे राव. चला लवकर. काय पंच, चला वेळ घेऊ नका मित्रांनो. अवधूत पाटील गोलंदाजीमध्ये अपयशी ठरला, मात्र फलंदाजीमध्ये आपला हुकूमत गाजवतो मैदानावरती. चला जरा लवकर. 20 मिनिटात संपवायचं होतं. 5 मिनिटं आपल्यासाठी बाकी आहेत. षटकं 2 आहेत, हे लक्षात घ्या. बारा चेंडू 15 धावा. सामन्यात काही होऊ शकतं. अजूनही सामना संपलेला नाही. 1 विकेट परत मॅच मध्ये येईल. 1 मोठा फटका मॅच पाडळीच्या बाजूने घेऊन जाईल. समोर आहे अवधूत. अवधूतनं मात्र गगनचुंबी षटकार लगावलाय. अवधूत पाटील ब्रँडेड षटकार. आता मात्र सामना पाडळी संघाच्या बाजूने झोकलेला दिसतोय. चला दुसरा चेंडू घ्या आणि सामना सुरू ठेवा सर. अजय भाऊ पाठीमागला बॉल घ्या ना. दत्ता भाऊ आलायला आहे. धन्यवाद. दत्ताभाऊची सूत्र सगळ्यात तालुक्यात आहेत. आता मात्र सामन्यावरती थोडीशी मजबूत पकड मिळवली पाडळी संघाने. समोर आहे अवधूत. उजव्या एसटीचा खूपच बाहेर. अवांतर धाव. पंचाने तो वाईड घोषित केला. सामना चालू करा, वेळ घेऊ नका. 11 चेंडू 8 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. प्रेक्षक हळूहळू आता उठून उभा राहिले. पाडळी संघाचं 15 वर्षाचं स्वप्न पुरं होतंय का काय? अवधूत रिस्क घ्यायला तयार नाही. सोन्या भाऊ तिथंच थांबलाय. त्याला माहिती आहे अवधूतच्या विकेटचं महत्व. काय सामना सुरू आहे. पाडळी संघ असा जल्लोष करतोय. वर्ल्ड कपला सुद्धा एवढे प्रेक्षक सपोर्ट करत नसतील, एवढे प्रेक्षक त्यांना सपोर्ट करताय. आता मात्र परत एकदा चेंडू गेला सीमा रेषा पार. गगनचुंबी षटकार. अवधूत पाटील ब्रँडेड षटकार. गोलंदाजीत जरी मी अपयशी ठरलो असलो, फलंदाजीत मात्र मी माझं कौशल्य दाखवल्याशिवाय राहणार नाही. का मी कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याच्या घडीचा सर्वोत्कृष्ट आयकॉन खेळाडू आहे. या मैदानावरती सिद्ध करतोय अवधूत. आता
2 धावा फक्त जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. सामना संपला. व्हॉट अ बॅटिंग बघा प्रेक्षकांनी. बॉल टाका कृपया प्रेक्षकांना चेंडू आत विनंती घ्या आहे. आणि सचिन गोसावी जल्लोष बघा. स्टंपा बॉल घ्या. काढू नका. फायनल झालेलं नाही. पाटळी पाडी परत तुम्हाला सीमीला खेळा यायचं लक्षात ठेवा. याच मैदानावर याच चालणार स्टंपा नाही याच असं. विकेट आहेत. काय असं चालणार करायचं नाही बाहेर मित्रांनो. करा ग्राउंडच्या खुर्च्या घेऊन मी काय चालू आहे. केला. 1 नंबर खेळ केला रोहित. आपण पुरुष एकदा या मैदानावरती खेळायला आली अपेक्षा ठेवतो. फार चांगला खेळ केला. खेळ आहे दुर्दैव असतं सामने संपलेले आहेत. सगळ्यांना विनंती आहे कृपया शांततेत सर्वांनी घरी जायचं आहे.